तर या बदलासंदर्भात नरेंद्र भोंडेकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया। पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील। या नियुक्ती संदर्भात भोंडेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकणार आहोत। तर संजय सावकारे यांच्यावर असणारी जबाबदारी आता पंकज भोयर यांच्यावर देण्यात आलेली आहे। भंडाऱ्याचे ते नवे पालकमंत्री असतील। संजय सावकारे यांना भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलेले आहे। संजय सावकारे आता बुलढाण्याचे सहपालकमंत्री असतील। वर्ध्यासोबतच आता भंडाऱ्याची सुद्धा जबाबदारी पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आलेली आहे। आगामी नगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नंतर आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने एक मोठी आणि महत्त्वाची जेव्हा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर तिकडचेच आमदार नरेंद्र भोंडेकर शिवसेनेचे आपल्या सोबत आहेत। भाऊ, ज्या पद्धतीने अचानक संजय सावकारे यांना पालकमंत्री पदावरनं काढलं आणि आपण जर पाहिलं तर भोयर यांना पालकमंत्री बनवलंय, नेमकं काय घडलं, अशा गणितं घडली की त्यांना काढण्यात आलं? नाही, काम चांगले करत होते। त्यांचा स्वभाव पण चांगला होता, सगळ्यांचे मिळून जुळून करणारे काम करणारे पालकमंत्री होते। आणि संजयजी जसे मित्र आहेत आमचे, तसे आता नवीन पालकमंत्री पण जे भोयर आहे, डॉक्टर भोयर, ते पण आमचे मित्र आहेत, ते पण सक्षम आहेत। पण एकाएकी जे काढलं हे आदेश मी आजच बघितलं आणि मागे 8-15 दिवसापासून तसं होतं की ते इच्छुक नव्हते इकडे काम करण्यासाठी, कारण त्यांच्यावरती काय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेशर होतं, दबाव होतो की कोण त्यांना जास्त म्हणजे पालकमंत्री असूनही फक्त रिमोट म्हणून वापरत होते। तर ह्या अशा पद्धतीनं ते दबाव असल्यामुळे कदाचित त्यांनी स्वतः मागणी केली असेल की मला सोडायचं आहे आणि म्हणून ते त्यांना दुसरीकडे त्यांनी त्यांच्या मागणीनुसार दिलं असावं असं मला वाटतं। नेमका दबाव कोणाचा होता जिल्ह्यामध्ये? नेमका दबाव कोण टाकत होता? म्हणजे आता महायुतीतले 3 पक्ष आहेत, 3 पक्षातलं कोण नेते टाकत होते, आमदार टाकत होते किंवा त्यांच्याच पक्षातलं कोण टाकत होतं? नेमकं कोण? नाही, मी बघा 3 आमदार आहेत, 3 आमदारपैकी आम्ही 2 सत्तेमधले आहोत। मी एक आहे आणि राजू कारेमोरे। आमच्याकडून कधीच प्रॉब्लेम झाला नाही, कधीच आम्ही त्यांना असं क्रॉस केला किंवा त्रास दिला असं कधीच नाही। आणि मला वाटतं नाना भाऊंचा काही जास्त हे नव्हता। तर आता ते कोणी त्यांच्या इंटरनल पक्षाचा विषय असेल तर त्यांनी मी त्यांच्या पक्षाबद्दल काही बोलणार नाही, परंतु हे तेवढंच खरं होतं की त्यांना निधी वाटप संदर्भात काही त्यांना दबाव देत होते असं जेवढी लोकांच्याकडून माहिती झालं। परंतु तुम्ही एक तर 2-2, 4-4, 5-5 जिल्ह्याच्या लांबून पालकमंत्री देणार आणि त्याच्यामुळे त्यांचं दुर्लक्ष होणारच, कारण ते फुल टाइम इथे येऊन बसू शकत नाही। आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढं काम चांगल्या पद्धतीने करू शकतात, त्यांना सगळं माहिती असते, स्थानिक प्रॉब्लेम काय, स्थानिक विषय काय असतात, त्या डेव्हलपमेंटचे विजन काय असते, हे सोडून तुम्ही बाहेरचे देणार तर त्यांना तेवढं वेळ देऊ शकत नाही। आणि तेवढं वेळ देऊ शकत नाही, कामी वेळामध्ये त्यांना जास्त काम करायचं असतं ना, त्यांना जर तुम्ही प्रेशर दिलाल तर ते काम करणार नाही ना, ते कोणीही असो।